ज्या मतदारसंघात परवाच आम्ही फिरत होतो भोरला, भोरचे लोक दिसतायत तिथे मला. आम्ही गाडीत मगाशी हा बसलाय विठ्ठल तिकडे, विठ्ठल आणि मीच चर्चा गाडीत करत होतो. विठ्ठल म्हणला ताई आपण बाकीचे भेटतात असं तसं काय हे ते. मी त्याला म्हणलं विठ्ठल, तो म्हणला तुम्ही टीका डायरेक्ट करत नाही त्यांच्यावर. म्हटलं हे बघ विठ्ठल, मी 4 इलेक्शन लढले, 3 इलेक्शनला त्यांनी माझी मदत केली आहे, एकाला विरोध केलाय, ठीक आहे, अभी 3 का बाकी आहे. त्याच्यामुळे जरी कधीतरी एका ताटात जेवलो असलो तरी ते एक वेळ विसरले असतील, पण माझ्यावरचे संस्कार मी नाही कधी विसरणार. त्यामुळे ठीक आहे, त्यांनी ज्यांनी जो जो मार्ग निवडला असेल त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. पण तुम्हाला ते दृश्य आठवत असेल, साताऱ्याचा असेल, जेव्हा शशिकांत शिंदेजींचा वाढदिवस होता, मला अजूनही आठवतं, सगळेच प्रचारात होतो. मला माझ्या ऑफिसमधून फोन आला की साहेब भिजलेले आहेत पूर्णपणे, काय झालं. मी शशिकांत शिंदेंना फोन केला, म्हटलं काय झालं, पाऊस झाला, काय झालं. ते म्हणले आम्ही केक कापतोय. म्हटलं कसला केक कापताय, इथे आम्ही एवढे टेन्शन मध्ये होतो, काय झालं, पाऊस झाला. ते म्हणले नाही नाही पाऊस झाला, भाषण झालं, आम्ही आता केक कापतोय. म्हटलं मग आम्ही काय नाही. आणि लक्षात नाही आलं की तो एक फोटो, तो एक साताऱ्याचा फोटोनी 2019चं इलेक्शन पूर्णपणे फिरवलं. हीच महाराष्ट्राची आणि सर्वांची ताकद.